Today we are studying point centripetal force. Centripetal force. What is meant by the centripetal force? The force acting on a particle. The force acting on a particle performing circular motion. Particle performing circular motion, which is along radius of circle and directed towards the center of a circle. It is called a centripetal force. Centripetal force म्हणजे काय की एखादा पार्टिकल असेल आणि तो सर्क्युलर मोशन काय करत असेल, कंप्लीट करत असेल, तर त्याच्यावर जो फोर्स ॲक्ट होतो अलॉंग द रेडियस आणि तो कुठं होतो, टुवर्ड्स दी सेंटर ऑफ ए सर्कल, सेंटरच्या दिशेला ॲक्ट होत असेल तर त्या फोर्सला कसला फोर्स म्हटलं जातं, सेंट्रिपेटल फोर्स असं म्हटलं जातं. नाव सपोज ए वन पार्टिकल परफॉर्मिंग इन ए सर्क्युलर मोशन. Center of circle is denoted as O. Particle at point P. Distance between O to P is R. Particle starts moving from point P and returns to point P. म्हणजे काय, पार्टिकल P या ठिकाणाहून सर्क्युलर मोशन कंप्लीट करायला चालू झाला आणि तो P या ठिकाणी कायला परत आला. त्यावेळी तो पार्टिकल सर्क्युलर मोशन काय करतोय, कंप्लीट करतो. त्यावेळी त्या पार्टिकलवरती एक फोर्स ॲक्ट होतो जो प्रत्येक पॉइंटला ह्या सर्क्युलर मोशनमध्ये काय करत असतो, प्रत्येक वेळी टुवर्ड्स दी सेंटरच्या दिशेला काय करत असतो, फोर्स ॲक्ट करत असतो. तो जो फोर्स आहे जो सेंटरच्या दिशेला काय होतो, ॲक्ट होतो, त्याला कसला फोर्स म्हणायचा, सेंट्रिपेटल असं फोर्स म्हणायचं. पार्टिकलला जर सर्क्युलर मोशन कंप्लीट करायचे असेल तर त्याच्यावरती सेंट्रिपेटल फोर्स लागणं गरजेचं आहे. जर पार्टिकल वरती सेंट्रिपेटल फोर्स लागला नाही तर पार्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करू शकणार नाही. पार्टिकल काय होईल, आउट ऑफ जाईल. त्यावेळी पार्टिकलवरती जो फोर्स लागलेला असेल त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणतात. तो आपण पुढच्या पॉईंटमध्ये पाहूयात. मग सेंट्रिपेटल फोर्सचं काय करूया, आपण इक्वेशन तयार करूया. नाव अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड law, F is equal to ma. Now the centripetal force is equal to m into a. So a be the acceleration and their formulas are v into omega. One another is v square divided by r and third one is the r omega square. Put these values in this equation. So centripetal force is equal to m v omega, second equation m into v square upon r, and third equation is m r omega square. This is the equation of centripetal force in scalar form. In vector form it can be denoted as F bar. Centripetal force is equal to minus mv square upon r into r cap is equal to minus m omega square into r bar. The SI unit of centripetal force is Newton. SI unit of centripetal force is Newton. So centripetal force is measured in Newton.
This centripetal force, it is a real force. It is a real force. हा कसला फोर्स आहे? रियल फोर्स आहे. पार्टिकल सेकंड कॅरेक्टरिस्टिक इज particle performs in a circular motion necessary the centripetal force because it maintains circular motion. कुठल्याही पार्टिकलला जर सर्क्युलर मोशन कंप्लीट करायची असेल तर त्याच्यावर सेंट्रिपेटल फोर्स हा लागलाच पाहिजे, कारण तो काय करतो? त्या सर्क्युलर मोशनला मेंटेन करायचं काय करतो? काम करतो. थर्ड, इट्स अ डायरेक्शन इज डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट्स. प्रत्येक वेळी पार्टिकलचे मात्र काय होतं आहे? डायरेक्शन काय होते? चेंज होते. पार्टिकल या ठिकाणी असेल तर डायरेक्शन या ठिकाणी असेल. पार्टिकल इथं असताना डायरेक्शन इथं असेल, इथं असताना इथं असेल. म्हणजे त्याची डायरेक्शन काय असते? प्रत्येक पॉईंटला काय आहे? डिफरंट असेल. नाव दिस फोर्स ॲक्टिंग टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी सर्कल. हा जो फोर्स आहे तो सेंट्रिपेटल फोर्स पार्टिकलवरती ॲक्ट होत असताना तो नेहमी कुठल्या दिशेला लागतो? टुवर्ड्स दी सेंटर ऑफ ए सर्कल. अँड लास्ट वन डज नो वर्क. पार्टिकल स्टार्ट झाल्यापासून ते स्टॉप होईपर्यंत डज नॉट एनी वर्क. नाव एक्झाम्पल ऑफ ए सेंट्रिपेटल फोर्स इज. नाव मोशन ऑफ ए मून अराउंड दी अर्थ इन ए सर्क्युलर ऑर्बिट. Motion of a moon around the earth in circular orbit. This is the earth, this is the moon. Motion of a moon around the earth in circular orbit. Necessary centripetal force is provided by gravitational force of attraction between the moon and the earth. चंद्र काय करतो? पृथ्वीभोवती एक सर्क्युलर मोशन कंप्लीट करतो. त्याला सर्क्युलर मोशन कंप्लीट करायची आहे म्हणजे कोणत्या फोर्सची गरज आहे? सेंट्रिपेटल फोर्सची गरज आहे. हा सेंट्रिपेटल फोर्स काय करतो? पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन घडवून आणण्याचं काय करतो? काम करतो, ज्याच्यामुळं चंद्र पृथ्वीभोवती काय करू शकतो? सर्क्युलर मोशन कंप्लीट करू शकतो. असे आपण रेग्युलर लाईफमध्ये बरीच एक्झाम्पल देऊ शकतो. नाव नेक्स्ट पॉईंट इज centrifugal force. What is meant by centrifugal force? Now centrifugal force is a pseudo force. In uniform circular motion which acts along radius and directed away from the center of circle. It is called a centrifugal force. Suppose a one particle performing in a circular motion. The center is denoted as a O. Particle at point P. Distance between point O to P, it is a R or a radius vector or a position vector. Now one force acting on a particle P, it is away from the center of a circle. Away from the center of a circle, it is called a centrifugal force. पार्टिकल एखादा सर्क्युलर मोशन कंप्लीट करत असेल, ती करत असताना पार्टिकलवरती एक फोर्स ॲक्ट होतो अलॉंग द रेडियस, आणि तो कसा असतो? अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ ए सर्कल. काय असा असतो? अवे फ्रॉम दी सेंटरपासून त्या पार्टिकलला दूर ढकलण्याचा तो काय करतो? काम करतो, बाहेरच्या दिशेला. तो जो फोर्स त्या पार्टिकलवरती ॲक्ट होतो त्या फोर्सला कसला फोर्स म्हटलं जातं? सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणायचं. नाव इक्वेशन ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स, F is equal to ma. So equation is centrifugal force, F is equal to ma. We know that the equation of A is V omega, one another is V square upon R, third is R omega square. Put these three values in this equation. So equation is again written as centrifugal force is equal to m into A V omega. Second one m
v square upon r, and third m into r omega square. This is the equation of centrifugal force in scalar form. Now in vector form. It can be denoted as F bar. Centrifugal force is equal to plus mv square upon r into r cap, or plus m omega square into r bar. This is written in vector form. The SI unit of centrifugal force is Newton. These equations of centripetal force and centrifugal force are same. Differences between the centripetal force is towards the center of a circle. Centripetal force is towards the center of a circle, centripetal force, and centrifugal force is away from the center of a circle. This is the centrifugal, this is the centripetal force. This force is a pseudo force or imaginary force. Now the example of centrifugal force. Suppose when a car in motion, car suddenly take a turns towards left, and passenger in the car experiences a outward push to the right. This is due to the centrifugal force acting on the passenger. असं कन्सिडर करा की ही एक कार आहे आणि ऑन रोडवर असताना कारनं काय केलं की लेफ्ट साईडला काय केला, टर्न केला. त्यावेळी त्या कारमध्ये बसलेला जो पॅसेंजर आहे त्याला एक फोर्स ॲक्ट होतो. तो तेव्हा फील करतो त्या फोर्सला, आणि तो त्या पॅसेंजरला कुठं पुश करतो तर आउटवर्ड साईडला पुश करतो. म्हणजेच कार लेफ्ट हँड साईडला टर्न करणार आहे, त्यावेळी पॅसेंजर कुठल्या साईडला टर्न होणार, राईट हँड साईडला पुश होणार. त्यावेळी त्या पॅसेंजरवरती जो फोर्स ॲक्ट होतो तो फोर्स कुठला असेल तर तो असेल सेंट्रीफ्युगल फोर्स.